नमस्कार, मी डॉक्टर धनश्री शेळके आणि कोल्हापूरची धनश्री आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. तर गाजराचा सीझन अजून देखील चालू आहे, थोड्या दिवसात संपेल. पण गाजराचा हलवा मी तर काही खाल्ला नव्हता, तर म्हटलं आज गाजराचा हलवा बनवूया, जो की लहान मुलापासून अगदी वृद्ध माणसांपर्यंत भरपूर पौष्टिक आहे. व्हिटॅमिन ए रिच असा हा गाजर आहे. तर चला तर मग आज बनवूया गाजराचा हलवा. तर मस्त असे गाजर धुवून स्वच्छ मी घेतलेले होते, ते खिसायचे होते आता. आणि आज ठरवलेलंच कसल्याही परिस्थितीत आपण गाजराचा हलवा करायचाच, कारण गाजर खूप दिवस झालं तसेच फ्रीजमध्ये होते आणि गाजर तेवढे खाल्ले जात नाहीत. भलेही ते बेनिफिशियल आहेत हे आपल्याला माहिती असून देखील. तर मस्त खिसले आणि थोडंसं तूप घालून त्याच्यात ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम आणि अक्रोड घालून त्याच्यामध्ये गाजराचा किस टाकला मी, जेणेकरून त्यातील सगळा पाण्याचा अंश घालून मग साखर टाकायची. तर गाजराचा हलवा तुम्ही केला की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी जी प्रोसिजर करते त्याच्यापेक्षा काही वेगळी असेल तरी मला नक्की सांगा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. इतके दिवस व्हिडिओ नाहीत आले, कारण एडिटिंगचा कंटाळा, आळशीपणा दुसरं काय. तर म्हटलं आज व्हिडिओ करूया. मस्त गाजराचा हलवा पण आपण करणार आहोत. असं काहीतरी नवीन असलं की व्हिडिओ करायला पण छान वाटतं नाही का. त्यामुळं म्हटलं आपल्या कोल्हापूरची धनश्री या चॅनलवर आपण ट्रॅव्हलिंगचे टाकणार आहोत व्हिडिओ. त्याच्यामध्ये व्लॉगिंग, डेली रुटीन किंवा असे काही वेगळे पदार्थ असतील तर ते पण या चॅनलवर नक्की येणार. हेल्दी टिप्स, जर हेल्थ संदर्भात काही टिप्स असतील तर त्याही येणार. तर मस्त गाजराच्या हलव्यातला पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर आपण त्याच्यात साखर टाकणार आहे, थोडीशी वेलची पूड आणि साधारणतः मला पावशेरपेक्षा जास्त थोडेसे होते आणि अर्धा किलोपेक्षा कमी होते. तर साधारणतः 1.5 फुलपात्र एवढं दूध लागलं, जेणेकरून त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी साखर टाकली. ती पूर्ण साखर त्याच्यात मिक्स झाल्यानंतर दूध मी टाकलेलं आहे. आणि म्हटलं आता संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायला पाहिजे. सकाळी घेवड्याची भाजी, चपाती होती, कारण नंतर मला ओपीडी जायचं होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी आमटी करूया आणि भूक पण भरपूर लागलेली. तर हे शिजेपर्यंत गाजराचा हलवा, तर मी पावट्याची आमटी करायचं डोक्यात होतं, त्याच्यासाठी तयारी करून घेतली पटकन. पावट्याची आमटी घरात सगळ्यांनाच आवडते, त्याच्यामुळं हे मी याच्यामध्ये दूध वगैरे घालून हे शिजायला ठेवलं आणि त्याची तयारी मी चालू केली. टोमॅटो, कांदा आणि लसूण वगैरे आधीच मी सोललेला होता. आणि म्हटलं आता तेल गरम करून त्याच्यामध्ये फोडणी द्यायची. गाजर हे अगदी व्हिटॅमिन ए रिच असं असतं, त्याच्यामुळे डोळ्यासाठी चांगलं असतं. आपण हे खाल्लंच पाहिजे. इकडं पावट्याच्या आमटीची तयारी चालू होती. कोथिंबीर माझी थोडीशी वाळलेली होती, सुकलेली होती आणि तशीच म्हणून मी तेलात टाकली. पावट्याची आमटी पण तयार होत आलेली होती आणि थोडंसं काम हलकं झालं की बरं वाटतं नाही का. आणि अशा पद्धतीने हलवा आणि आमटी दोन्ही तयार झालं आहे. मी तर गाजराचा हलवा टेस्ट करत आहे. माझा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.